Hello, guys. Shri Swami Samartha. We are live. As we all know, that we have completed our 20,000 followers. 20,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत माझे. तुमचे खूप खूप आभार. आणि मी आज आलोय खास या लाईव्हसाठी माणगावला दत्त मंदिरात. हेच ते मंदिर आहे जिथे माझी स्पिरिच्युअल जर्नी स्टार्ट झाली होती. अँड आय एम हिअर विथ ऑल ऑफ यू. आय विल शो यू द टेम्पल. थैंक यू सो मच फॉर ऑल योर लव एंड सपोर्ट. यस, मैं हिंदी भी बात करता हूँ. हिंदी, इंग्लिश एंड मराठी आर 3 लँग्वेजेस आई कॅन टॉक. येस, खूप छान आहे. इथे आल्यानंतर खूप छान वाईब्स येतात. पौर्णिमा, मला खूप खूप सारे DMs आलेत, पण मी खूप प्रयत्न करतोय की सगळ्यांना रिप्लाय करेन. बट ते प्रत्येक वेळी शक्य नाही होत. कुठे ना कुठे कोणता ना कोणता DM सुटून जातो. सो दॅट्स वाय आय एम लाईव्ह. तेजू, थँक्यू. कुठे राहता? मी सावंतवाडीत राहतो. आणि हे मंदिर माझ्या घरापासून एक 15 किलोमीटरवर आहे. अल्हाद, दापोलीला तर नाही येत, पण रत्नागिरीला नक्कीच येतो. मी तुम्हाला दाखवतो हे मंदिर लाईट्स लागल्यानंतर कसं दिसतं. लुक एट दिस. आय नो. मेल केलाय. ठीक आहे, मी मेल नक्की चेक करेन. हितेश, येस, हेच दत्त मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला आता दत्तगुरूंचं दर्शन देतोच. So this is the place. Yes, it's amazing. I know. The vibes are also amazing. इथे आल्यानंतर खूप छान वाईब्स येतात. South Indian followers, we don't know Hindi. I can talk in English. If you can ask me anything, I can reply you in English. Thank you, Isha. Means a lot. हे दत्त मंदिर आहे माणगाव मधलं. स्किन, जर तुम्ही नीट खाल्लं, नीट प्यालं, तर तुमची स्किन सुद्धा नक्कीच छान होईल. आणि ऑब्विसली एक मेडिटेशनमुळे सुद्धा माझ्या पूर्ण बॉडीमध्ये, माझ्या माइंडमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह फरक आलेत. सो येस, यू कॅन ट्राय ऑल्सो. श्री स्वामी समर्थ. सो एक यूनिवर्सल क्वेश्चन जो मुझे पूछा जाता है, जो मुझे DMs आते हैं, दैट इज ऑन डिप्रेशन. सो इट वॉज अ टाइम व्हेन आई वॉज ऑल्सो डिप्रेस्ड. मेरी भी एक जर्नी थी जो बहुत मैंने स्ट्रगल किया है. आई एम 30 years old एंड आई हैव स्टार्टेड अर्निंग एट द एज ऑफ 28.5. सो उससे पहले मेरा भी फेलियर ही था. सो आई एम नॉट टेलिंग यू कि ये ओवर थिंकिंग, एंजाइटी, डिप्रेशन ये अचानक से गायब हो जाएगा. बट इट हैज़ अ प्रोसेस. सो यू हैव टू स्टार्ट प्रायोरिटाइजिंग योर सेल्फ. ऐसे नहीं बोल रहा हूँ कि बाकी लोगों को थोड़ा रूड या कोई ऐसे
अलग बिहेवियर में उनसे बात करना है, ऐसे करना है, ऐसा कुछ नहीं करना है. खुद से प्यार करने का मतलब है खुद के प्रायोरिटीज खुद को पहले नंबर पे रखनी चाहिए. एंड देन यू हैव टू start reciprocating things. And yes, you can start meditation, you can start देखो 3 चीज़ें होती है, which is first is your mental health, your physical health and your financial health. Financial health जो है वो आपके materialistic life के लिए बहुत important है. Mental health बहुत सबसे ज़्यादा ज़रूरी है क्योंकि वो mental health is a underrated topic in India. कोई mental health को ज़्यादा ऐसे प्रायोरिटी नहीं देता. लोग आजकल बहुत इजीली बता देते हैं सब कुछ कि मैं डिप्रेशन में हूँ, मैं ये करता हूँ, मैं वो करता हूँ. सो ये सेल्फ नेगेटिव टॉक्स भी नहीं होना चाहिए. When you say Shiv Devdatta and leave your house, yeah, I'm so glad. मेडिटेशन में क्या करते हो, क्या करना होता है. सो मैंने 1-2 रील्स अपलोड किए हुए हैं ऑन द मेडिटेशन. हाउ कैन यू स्टार्ट इट. ज़्यादा कुछ दिमाग में सोचना नहीं है. इट्स वेरी सिंपल, लाइक 1 + 1 = 2. यू हैव टू वेक अप अर्ली एंड कोई भी एक पीसफुल जगह पे या किसी भगवान के मूर्ति या फोटो के सामने बैठ के एक स्ट्रेट 15 to 20 डेज तक आपको नॉर्मली बैठना है. कुछ दिमाग में कुछ नहीं चाहिए. थॉट्स आएंगे, आने दो, उनको फील करो. एंड या इवेंचुअली आपको आदत हो जाएगी इसकी और तो इवेंचुअली आपके थॉट्स भी कम हो जाएंगे. सो यू कैन स्टार्ट. स्पिरिचुअल मेडिटेशन करने लगता है तो सोशल लाइफ से दूर हो जाते हैं. ऐसा कुछ नहीं है कि मेडिटेशन करने से सोशल लाइफ से दूर हो जाओगे. अगर चीज़ें प्रायोरिटाइज अच्छे से कर सकते हो तो यू कैन डू बोथ. थैंक यू अनिश. my dad made it, bro. You can visit to my store. Hi Madhu. No, I don't work in IT. I have a business. What is my qualification? My qualification, I'm an engineer. How do you stay put in spirituality? How did you stay put in spirituality? I kept falling off. Spirituality is also like any sweet offering to a child. थोड़ा सा दे दो तो उसको बहुत आगे आगे चाहिए रहता है. सो इट्स लाइक दैट ओनली. पहले थोड़ा थोड़ा मिलेगा तो आपकी भूख पे डिपेंड है कि आपको कितना चाहिए. हॅलो. तुम्हाला एकदाच मेसेज करू शकतो नंतर बरं. ओके. सो यू कॅन आस्क मी अ क्वेश्चन हिअर निकिता. Visiting Akkalkot tomorrow. Thank you for खूप छान. You can visit Akkalkot. That place is so energetic. श्री स्वामी समर्थ. माझा पण नमस्कार सांगा. बेस्ट टाइम फॉर मेडिटेशन इज ब्रह्मा मुहूर्ता. बट अगर आपको सुबह सुबह जल्दी उठने की आदत नहीं है तो यू कैन स्टार्ट वेकिंग अप एट 6:37. वो टाइम पे भी कर सकते हो. बट द बेस्ट टाइम इज ऑन ब्रह्मा मुहूर्ता. No, I don't work in software. I have my own business, a very small business. Thank you, Charu. I hope you're having a very energetic lifestyle in Ujjain. Okay, I asked you about the Shiv Mahapuran. Could you please check your DM? Okay. So, first thing first, I just started reading Shiv Mahapuran. बिफोर 2 days. सो मैंने भी इससे पहले नहीं पढ़ा था. अभी मैं पढ़ रहा हूँ. बट इट इज़ मैजिकल बुक, यू कैन से. आई एम श्योरली गोइंग थ्रू द DM. थैंक यू नमिता. श्री स्वामी समर्थ राहुल. हाउ वी कैन रिड्यूस
academic stress. I'm 12th standard student. Sometime during exam I feel anxiety. What should be done to reduce that? Okay, so all I can say is फर्स्ट ऑफ ऑल डू युअर स्टडीज. असं काही नसतं की तुम्ही अभ्यास नाही केला तरी तुम्हाला स्पिरिच्युअलिटी पास करू शकते, बट तुम्ही अभ्यास छान करा, प्लस तुम्ही थोडीशी देवाची भक्ती पण करा. जसं अर्जुनाने श्रीकृष्णावर सोडून दिलं होतं की तुम्ही माझ्यासोबत आहात तर मी कोणतं पण युद्ध जिंकू शकतो. तसंच तुम्ही पण तुमच्या इष्टदेवतेला सांगा की माझ्यासोबत राहा, मी पण माझी मेहनत करेल आणि माझ्या मेहनतीला फळ मिळू द्या, आणि बिंदास जा एक्झामला. फ्युचरचा विचार करून कोणाचं काय चांगलं झालंय. When are you coming to Mumbai? I don't know, but very soon. Thank you, Megha. You too have a beautiful soul. Message invitation accept nahi kila. Okay, I'm surely gonna check it. I'm started listening to Shiv Puranas. Wow. You must, we all must listen to Shiv Puranas. Shri Swami Samartha. I'm a guy facing problem which I can't tell publicly. I feel hopeless. Please reply to me if you feel worth. Namah Shivaya. I'm surely gonna reply you. Helping minds. Hi bro. Hi Anuj. From how many years you're into spirituality? I've entered in spirituality in 2024 2022. 2022 में मेरी स्पिरिचुअलिटी स्टार्ट हो गई, बट आफ्टर अक्टूबर 2022 आई गॉट अ बूस्ट. कैन यू प्लीज टेल साइड इफेक्ट्स ऑफ मेडिटेशन? आई हैवंट एक्सपीरियंस एनी साइड इफेक्ट ऑफ मेडिटेशन, बट इट इज अ मैजिकल थिंग दैट आई कैन से. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या बद्दल काही एक गोष्ट सांगावीशी वाटते का तुला? अनुज. ओके, एक गोष्ट नाही, पण आय कॅन शेअर माय एक्सपिरियन्स जो मी अक्कलकोटमध्ये आता एक्सपिरियन्स केला होता. जेव्हा मी अक्कलकोटला जात होतो मला माहिती होतं की तिथे खूप गर्दी असणार आहे, तिथे व्यवस्थित चांगलं दर्शन होईल की नाही. स्वामींच्या आपल्या वटवृक्ष मंदिराच्या मेन गाभाऱ्यासमोर किती वेळ थांबायला भेटते मला माहीत नव्हतं, बट आय जस्ट मॅनिफेस्टेड की मी तिथे जाऊन बसलोय आणि मी तिथे स्वामींचं बरोबर बोलतोय किंवा त्यांची एनर्जी फील करतोय. आणि तिथे जाऊन ज्यावेळी मी तिथे पोचलो होतो त्यावेळी मला अशी बघितलं तर खूप जास्त गर्दी होती, लोकांना 5 सेकंड पण तिथे थांबता येत नव्हतं. बट सडनली आय डोंट नो हाव अ मॅजिक हॅपन्ड. वन गाय केम फ्रॉम बिहाइंड. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि तो मला बोलला की महाराज तुम्ही थांबा, तुम्हाला काहीतरी द्यायचंय. अँड ही सडनली वेंट इनसाइड आणि त्याने मला एक जागा दिली जिथे मी बसू शकतो. आणि when I was expecting 5 to 10 seconds there, I was sitting there for half an hour. So this was truly magical for me. आणि हे कसं झालं काय झालं मला नाही माहिती, बट माझ्यासोबत माझा एक मित्र पण होता प्रतीक. त्याने आणि मी हा एक्सपिरियन्स खूप जवळून बघितलाय आणि तेव्हा मला एक प्रेझन्स जाणवला स्वामींचा. प्लीज गो टू श्री स्वामी समर्थ वाडी ॲट बदलापूर. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन. थँक्यू सो मच विविड ग्रेस. आय एम ग्रेटफुल. I couldn't understand the language. You can ask me question in your language. I'll try to explain. मी काही दिवसांपूर्वी अक्कलकोटला भेट दिली. खूप सुंदर अनुभव होता आणि देव माणसं भेटली आम्हाला. अक्कलकोटला जाऊन तुम्हाला सुंदरच एक्सपिरियन्स भेटतो. जो अक्कलकोटला जसं आपण बोलतो
जैसा हम लोग बोलते हैं कि महादेव जी केदारनाथ बुलाते हैं, काशी विश्वनाथ बुलाते हैं, वैसे ही अक्कलकोट के बाबा भी हमें उनके पास बुलाते हैं, तभी हम जा पाते हैं, अदरवाइज यू कांट गो देयर. हैव यू रेड गुरुचरित्र? यस, आई हैव रेड. कम वन्स टू भिक्षालिंग दत्त मंदिर कोल्हापूर. या कोल्हापूरला लवकरच यायचा प्लॅन आहे, सो आय विल बी देअर व्हेरी सून. नरसोबाच्या वाडीला पण जायचं आहे. मी असं ऐकलंय की जे कोण अक्कलकोटला जातात त्यांना कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी भेट असतात. नक्कीच, फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे की स्वामी आपल्याला कोणत्या रूपात भेट देऊन गेलेत. I have been to Tambakeshwar on Sunday, just like you said right now. I have experienced Shiva there. I have experience also in Tambakeshwar. खूप छान जागा आहे ती पण. Should I devotee Swami with studies? Why not? I'm actually not getting your question, but got the basic thing. Have you read Guru Charitra? If yes, then how was your experience? गुरु चरित्र जो लोग पढ़ते हैं उनको दत्त भगवान की पूरी कहानी पता चलती है. वो इज़ दत्त भगवान, उनकी क्या क्या स्टोरीज़ है, सब कुछ पता चलता है. सो गुरु चरित्र एक ऐसी बुक है जो आप पढ़ोगे तो आप दत्त भगवान के बहुत क्लोज चले जाओगे. मीर मटकर नमस्कार. Can you please explain to jump while rotating the mala if possible in your coming reels? Why not? I'll surely make a reel on it. Nikita, I'll surely make a reel on मालजाप. तुम्ही अक्कलकोटला राहता का? नाही, मी अक्कलकोटला नाही राहत. मी सावंतवाडीमध्ये राहतो, कोकणात. तुला ज्या दिवशी फॉलो केला अचानक नेक्स्ट डे गाणगापूर दर्शन योग आला, तिथून अक्कलकोट पण जाऊन आले. तुमची दत्त परिक्रमाच सुरू झालेली आहे, तिथे थांबू नका, पूर्ण करा. महाराजांनी तुम्हाला बोलवले असं समजा आणि पूर्ण करा. हाऊ डू यू मेंटेन बॅलन्स बिटवीन युअर वर्क लाईफ अँड स्पिरिच्युअल लाईफ? हाउ युअर रूटीन लुक्स लाइक? ओके, ये क्वेश्चन का आंसर मैं दे दूंगा, बट लेट मी टेल यू वन थिंग कि स्पिरिचुअल लाइफ एंड वर्क लाइफ बैलेंस करनी नहीं पड़ती है व्हेन यू कम इनटू स्पिरिचुअलिटी. आपको पता है कि मटेरियलिस्टिक लाइफस्टाइल के लिए आपको एक वो बिजनेस लाइफ भी कंटिन्यू करनी है. फॉर एन एग्जांपल, इफ सडनली आई गॉट एनी क्लू, आई गॉट एनी साइन दैट आई हैव टू गो टू वेरेवर, आई हैव टू गो टू रामेश्वरम, सो ऐसे ही मैं उठ के नहीं जा सकता है. आई मस्ट हैव सम मनी. तो उसके लिए पैसा कमाना भी ज़रूरी है. तो दोनों ऑटोमेटिकली बैलेंस हो जाते हैं. एंड स्पिरिचुअलिटी में जो भी है, मेडिटेशन है या नाम जाप है, नाम जाप तो आप दिन भर करते रहते हो, बट मेडिटेशन तो अर्ली मॉर्निंग ही होता है, नहीं तो रात को सोने से पहले होता है. और काम अपना दिन भर चला रहता है. आई एक्चुअली फॉलो 8x8x8 रूल, जैसे कि 8 घंटे सोता हूँ, 8 घंटे काम करता हूँ, और बाकी के 8 घंटे में जो भी प्रोडक्टिव चीज़ है वो सॉर्ट करके कर देता हूँ. I'm surely gonna try 75 hard very soon. ओव्हर थिंकिंग अँड एन्झायटी होत असेल तर तेव्हा काय करतो? जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफचं एक विजन बनवता, जिथे तुम्हाला जायचं आहे, किंवा ह्या लाईफच्या एंड पॉईंटला मला ह्या ठिकाणी ह्यापर्यंत सक्सेसफुल व्हायचं आहे, तो एम ज्यावेळी तुमच्या डोळ्यासमोरून बाजूला होतो ना, त्यावेळी ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी होते. जोपर्यंत तो एम तुमच्या डोळ्यासमोर आहे, जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी विजन आहे, काहीतरी एम आहे, तोपर्यंत तुमच्या डोक्यात एन्झायटी नाही आहेत किंवा ओव्हर थिंकिंग नाही आहेत. आपण ज्यावेळी दुसऱ्या गोष्टींचा किंवा दुसऱ्या लोकांचा विचार सगळ्यात जास्त करतो आपल्यापेक्षा, जेव्हा त्यावेळी आपल्याला स्वतःचा विचार करण्याची गरज जास्त असते, त्यावेळी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मी हेच देऊ शकतो. ज्यावेळी मला ओव्हर थिंकिंग एन्झायटीची एक झलक जरी लागते, त्यावेळी मी स्वतःला प्रायोरिटाईज करतो. मी कोणाचंही काही बघत नाही, कोण माझ्या जवळ आहे, काही आहे. कारण जे लोक अशा माझ्या वागण्याने जर दूर जायचे तर जाऊ दे त्यांना दूर.
माझे आहेत ते माझेच राहतील. आय हॅव बीन टू शेगाव. शेगाव इज ऑल्सो अ व्हेरी मॅजिकल प्लेस. महाराज नमस्कार. Which city you are based out of? I am from Sawantwadi, which is in Konkan. श्री स्वामी समर्थ. जेव्हा त्यांच्यासमोर बसतो आणि त्यांच्याशी बोलतो तेव्हा रडू येतं. म्हणजे तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोचतोय. तुम्ही महाराजांबरोबर बोलतात, तुम्ही महाराजांबरोबर एनर्जी एक्सचेंज करतात. सो ते कंटिन्यू ठेवा. कुरवापूर पिठापूर अजून नाही गेलो आहे. दत्त परिक्रमा आत्ताच सुरू झाली आहे. आता अक्कलकोट झालं आहे तर हळूहळू सगळं होईलच महाराजांच्या कृपेने. गर्ल्सला अलाउड असतं का कम्प्लीट गुरुचरित्र वाचायला? नक्कीच अलाउड असतं, पण त्यासाठी काही रूल्स आहेत जे तुम्हाला फॉलो करावे लागतील. तुम्हाला गुगलवर पण भेटून जातील किंवा तुम्ही एखाद्या कोणत्याही स्वामींच्या मठात किंवा कुठेही विचारू शकता. तुम्हाला सगळे रूल्स कळून जातील. हरे कृष्णा सोनम. So blessed that I can join this love. I am grateful too. आपने गुजरात का गिरनार पर्वत विजिट किया है क्या? विजिट नहीं किया है बट बहुत जल्दी करूँगा. Everyone has different journey in spiritual life. Let's carry down from the past. Tarot for you, I am totally agree to you. स्पिरिचुअल जर्नी हर एक की अलग अलग होती है. ये फिटनेस जर्नी से बहुत ही डिफरेंट है. फिटनेस जर्नी में एकदम सिंपल साइंस होता है. आप जाओ, वर्कआउट करो, अच्छा खाओ, आपकी बॉडी बन जाएगी. लेकिन स्पिरिचुअलिटी में हर एक का माइंड अलग अलग होता है. सो इट्स अ डिफरेंट जर्नी. आई एग्री दैट. हेलो सर, बिग फैन ऑफ यस. थैंक यू फॉर द नॉलेज. थैंक यू मीर. श्री स्वामी समर्थ एक्झॅक्टली आहेत कोण? नागपूरला कधी ऐकलं नाही. ओके. सो श्री स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे 3रे अवतार आहेत. तुम्ही एकदा अक्कलकोटला दर्शन द्या किंवा स्वामींचं चरित्र वाचा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. आणि मी नक्कीच त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवेल. Have you read Sripad Sri Vallabha Charitamrut? I haven't, but I'm gonna do it definitely. Where am I now? I'm at the Datta Mandir Mangaon. I'll show you. This is the place. What are you doing there? I'm here specially for my first live session with you all. I'm doing my Maljap and talking to you all guys. पुण्यात कधी येणार आहात का? पुण्यात येणार आहे, लवकरच येणार आहे पुण्यात. What was the trigger that made you believe in spirituality when you have joined? It was not a trigger, but it was an experience. First time when I went to Gokarna, I got a very blissful and magical experience that completely changed me, जो किसी शब्दों में बोला नहीं जा सकता, which you can only experience. So yeah, that was my first spiritual incident. And second one is here. This place also gave me some signs to be into spirituality, to sacrifice things. And I am in this from 2022. सावंतवाडी बद्दल सांगा काहीतरी. सावंतवाडी एक खूप छान जागा आहे कोकणातली. तुम्ही नक्की विजिट करा. टुरिझमसाठी खूप छान आहे. आणि सावंतवाडीत आजूबाजूला आमच्या बीचेस पण जवळ आहेत, माउंटन्स पण जवळ आहेत, वॉटरफॉल्स पण जवळ आहेत. आमच्या सावंतवाडीत दर 5 मिनिटाला तुम्हाला मारुती मंदिर मिळून जाईल. आणि बरंच काही आहे सावंतवाडीसारखं जे बोलून नाही, तुम्ही स्वतः येऊन फिरून एक्सपिरियन्स करू शकता.
how to surrender myself to God and how to follow my spiritual path without mistake. First thing first, are you ready to sacrifice for God? Ask yourself that can you sacrifice your bad habits or any kind of thing जो आपको नहीं चाहिए आपकी लाइफ में, वो sacrifice करने के लिए ready हो क्या? Because that's a very difficult thing. मंदिर में जाना एंड बाकी सब चीज़ें करना जो बाकी सब लोग करते हैं, फूल चढ़ाना, पूजा करना, ये सब कुछ तो बहुत ईजी है, लेकिन भगवान के लिए सेक्रीफाइस करना बहुत डिफिकल्ट है. सो आर यू रेडी टू डू दैट? आस्क योर सेल्फ एंड देन इफ़ येस देन डू दैट. भगवान को बोल दो कि मैं ये चीज़ सेक्रीफाइस करने के लिए रेडी हूँ. हाय विवेक. श्री गुरुदेव दत्त धनराज नाईक, लवकरच कोल्हापूरला येतोय मी तुला भेटायला. इज इट व्हेरी मॅन्डेटरी टू कनेक्ट विथ गुरु इन स्पिरिच्युअलिटी? आय डोंट थिंक सो. यू कॅनॉट फाइंड गुरु. गुरु विल फाइंड यू व्हेन इट कम्स टू स्पिरिच्युअलिटी. हाउ शुड आय डू सेवा और स्वामी समर्थ विथ स्टडी? यू डोंट हॅव टू डू नथिंग. डू वन थिंग. दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जाप करा, त्याने पण स्वामी प्रसन्न होतात. तुम्हाला काही जास्त करायची गरज नाही. तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि तुम्ही फॅमिलीकडे लक्ष द्या. आमचा गाव पण सावंतवाडी आहे. विथ द स्पिरिच्युअल जर्नी आय एम एबल टू कम ओव्हर माय सुसाइडल थॉट्स. थँक ओ माय गॉड, आय एम सो ग्रेटफुल. मी सावंतवाडी जाऊन आले 2-3दा आंबोलिंग कॅम्पिंग करताना. वाव, आंबोलीतलं कॅम्पिंग खूप छान असतं. आय एम जस्ट गोइंग टू अ रिली बॅड फेज ऑफ माय लाईफ. प्लीज ॲडवाइस विच कीर्तन टू रिसाइड फॉर. नाम जाप कैन रिजॉल्व एनीथिंग. नाम जाप करो. अनु, आई गॉट योर सिचुएशन. वाव. वॉट नाम जाप यू डू? आई डू. अभी महाशिवरात्रि आ रही है तो मैं ओम नमः शिवाय जाप कर रहा हूँ. सो बेसिकली आई डू श्री गुरुदेव दत्ता एंड श्री स्वामी समर्थ. I feel I am spiritual, but I also like non-veg. This is a very sensitive topic to talk about when you are a spiritual influencer or spiritual personality, because there are so many people who can criticize your statement. So non-veg is kind of food when okay guys, so Aarti has started. You can experience it. For next 5 minutes, no questions, please.
लावण्य सुंदर मस्तकी बाळा चैतन्याग निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय श्री गुरुदेव आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव तुझा भोळा नेमी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण चितकंठनीया ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय श्री गुरु आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव मंथन कैके श्यामाजी अवसित हर हर देव पाणी प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री गुरुदेव आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव सुंदर मदनारी पंचानन मोहन जनसुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुलती रतनाम दासांतरी जय देव जय श्री गुरुदेव आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जन्म मरणाचा कैलासेयंत जय देव जय श्री गुरुदत्त आरती ओ वाळीचा हरली भवचिंता जय देव निया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा पेढा चुकविला जय देव जय आरती ओ वाळीचा हरली भवचिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मान तूपणाची झाली बुळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्त आरती ओ वाळीचा हरली उभा वामागे रखुमाई दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटे परब्रह्मानेचा सखीवा हे दिवा उद्धारी जगा जय देव जय रखुमाई
लाटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय श्री गंगा रखुमाई वल्लभाराईचा वल्लभ कावेरी वलगा. जय देव जय देव. सुवर्णांची कमळे वनमाळा गळा आई रखुमाबाई राणी याचक ओवाळी तो राजा विठवा सावळा. जय देव जय श्री रखुमाई वल्लभाराईचा वल्लभा कावेरी वला. जय देव जय देव. रवंट्याची चंद्रभागेमध्ये सोनियाची दर्शन पताका वैष्णव नाचती. पंढरीचा महिमा वर्णावाती. जय देव जय रखुमाई वल्लभाराईचा वल्लभा कावेरी वला. जय देव जय देव. जे करती कथन हे रामा. पाताळे उठला प्रतिशब्द रामी राम शक्तीचा बोध. काय म्हणता त्यांना? हां थोडं साईडला उभं.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मांड नायक So we are just done. Shri Gurudev Datta. My pleasure, booming ash. So I'll show you the mandir from outside again.
So thank you all for joining. My pleasure, Nikita. I have to leave now, and I'll frequently come here to live to talk to you all. It was a very great live session with you all. Thank you so much. My pleasure, Shripada. How to detach people and things? You just connect to yourself first. People will stay, or if they want to go, they'll go. Same here. My pleasure, Purva. Okay, I'll try to reply you all. I did, but I was very small. But I'm surely visit very soon to Gankapur. Avdhuta Chintana Shri Gurudeva Datta. Thank you, Nisha ma'am. Chalo, I have to leave, and thank you again for this wonderful support. I'll try my best to create some very spiritual videos and about Lord Dattatreya. Thank you, Nupur Chodankar. Okay, guys. See you very soon.